सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी बोंदू अशोक खराच्या सीडीआर विषयी दावे केल्याच्या नंतर पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी काही सवाल विचारलेले आहेत आणि याला दमानियांनी उत्तर दिलंय, पलटवार केलाय। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया, ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली? किंवा ते कोणतं ॲप आहे की ज्या ॲपमध्ये माहिती टाकल्यानंतर कोणाचे किती कॉल आहेत, आउटगोईंग किती, इनकमिंग किती, ड्युरेशन किती हेही कळतं? दमानिया, तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। दमानिया, तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विषय सोडून त्यांचा सगळा फोकस हा अंजली दमानिया आणि कुठेतरी त्यांना हे एस्टॅब्लिश करायचं की अंजली दमानिया आणि भाजपचा काहीतरी आपसात काही त्यांचं अंडरस्टँडिंग आहे। मी सिलेक्टिव्ह आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, दमानियाने असं केलं। विषय काय आणि तुम्ही बोलताय काय? पण प्रश्न विचारत राहायचे, वाटेल ते बरळत राहायचं की मला वाटतं तुम्हाला सवयच लागली आहे। आत्ताच्या घटकेला तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याची मी थेट उत्तरं देते। एक, तुम्ही म्हणालात की ती व्यक्ती कोण होती तुम्हाला माहित नव्हती, अनोळखी व्यक्ती होती असं तुम्ही एका व्हिडिओमध्ये म्हणाला, दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणतात ते ॲपद्वारे केले। आता तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा सांगते की एक तर ती व्यक्ती अनोळखी होती, त्याचे डिटेल्स मला आलेली CDR ही सगळ्या यंत्रणांना पाठवली, हे मी पहिल्या दिवशी म्हटलं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।